नमस्कार मित्रांनो, महापालिकेच्या निवडणुकांच्या गदारोळात इतर विषय मागे पडलेले आहेत, तरी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हा विषय एका व्यक्तीपुरता नाही आहे, तर संपूर्ण जी मोडस ऑपरेंडी आहे शरद पवारांची, तीच रोहित पवारांमध्येही उतरल्याचं चित्र याच्यातनं निर्माण होतं आहे. अर्थात रोहित पवारांनी जे स्पष्टीकरण दिलं आहे ते काहीच स्पष्ट करणारं नाही आहे. मुद्दा असा आहे की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक उच्च न्यायालयाने पुढे ढकललेली आहे. याचं कारण म्हणजे भारतीय संघाचा भाग असलेले केदार जाधव जे न्यायालयात गेले, आणि ते भाजपाचे पदाधिकारी आहेत, म्हणजे मी कुठे लपवत नाही आहे, लपवण्याचा प्रश्नच नाही आहे. पण त्यांनी अतिशय गंभीर आरोप रोहित पवार यांच्याविरुद्ध केलेले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 7 जानेवारीला होणार होती. 1934 साली स्थापन झालेली ही संस्था आहे, आणि या संस्थेमध्ये महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व आहे. म्हणजे या 21 जिल्ह्यातले क्रिकेट क्लब त्याच्यामध्ये सहभागी आहेत. रोहित पवार यांना ही निवडणूक जिंकायचीच होती, काही झालं तरी जिंकायची होती. आणि म्हणून 23 डिसेंबरला जेव्हा या निवडणुकीचं प्रक्रिया सुरू झाली आणि या निवडणुकीत कोण मतदान करू शकतं ही आकडेवारी समोर आली, तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. कारण अचानक सदस्यांची संख्या 1934 साली स्थापन झालेल्या संस्थेच्या सदस्यांची संख्या जी पूर्वी काहीतरी 144 का काहीतरी होती, तिच्यामध्ये 400हून जास्त सदस्यांची वाढ करून ती 571 का काहीतरी संख्या करण्यात आली. आणि हे जे वाढीव 400-450 लोक होते त्यामध्ये बघा कोण कोण आहेत. त्याच्यामध्ये रोहित पवार यांचे नातेवाईक, यांच्या पत्नी कुंती पवार, त्यांचे सासरे सतीश मगर, सुप्रिया सुळेंची मुलगी आणि पवार कुटुंबातल्या इतर सदस्यांचाही त्या क्रिकेट असोसिएशनच्या मतदारांमध्ये, सदस्यांमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यासोबत रोहित पवार हे मोठे उद्योजक आहेत, त्यांच्या कंपनीतल्या अनेक कर्मचाऱ्यांचा याच्यामध्ये सहभाग होता क्रिकेट असोसिएशनमध्ये. नंतर त्यांचे व्यावसायिक भागीदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या संबंधित लोकांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला होता. यातल्या अनेकांना आजीवन सभासदपद देण्यात आलं. कसं देण्यात आलं कोणाला कल्पना नाही. जेव्हा ही यादी प्रसिद्ध झाली तेव्हा त्याच्या विरुद्ध अपील करायला अवघे 2 दिवस देण्यात आले. बघा, 21 जिल्ह्यांमध्ये या संस्थेचे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मतदार आहेत. त्यांना ही यादी कळून त्याच्यावर आक्षेप घेऊन कारवाई करण्यासाठी अवघे 2 दिवस देण्यात आले. मग त्यांनी पर्यायही दिला की तुम्हाला जर प्रत्यक्ष येणं शक्य नसेल तर तुम्ही ईमेलद्वारेही आक्षेप घेऊ शकता. म्हणून लोकांनी ईमेल पाठवल्या. त्या ईमेलही बाउन्स बॅक झाल्या, आणि त्याच्यामुळे मग केदार जाधव यांनी न्यायालयात याचिका दाखल केली की अशा प्रकारे संस्था ताब्यात घेणं म्हणजे राजकारणातला स्वतःचा वजूद संपलेला आहे. आजोबांच्या जीवावर गाडी फार काळ पुढे ढकलण्यासारखी परिस्थिती उरलेली नाही आहे. भाजपात सोबत जायची इच्छा आहे, पण ते सगळं अजितदादांच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीवर अवलंबून आहे. आणि त्यामुळे मग एखादी महापालिका नाही मिळत तर एखादी संस्था ताब्यात घ्यायची ही प्रवृत्ती आहे, ही रोहित पवारांच्याकडनं दिसलेली आहे, असा आरोप आत्ता तरी केदार जाधव यांनी केलेला आहे. पण आरोपात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचं दिसत आहे. पण असं करणं ही काही फार वेगळी गोष्ट आहे असं मला वाटत नाही. कारण ज्यांचं बोट धरून रोहित पवार राजकारणात आले त्या शरद पवारांनी अगदी या वयातही अशाच प्रकारे संस्था ताब्यात घेण्याचे जे प्रयत्न चालवलेले आहेत. आपल्याला आठवत असेल, गेल्याच वर्षी गोष्ट आहे, मुंबईतली ऐतिहासिक महत्त्व असलेली एशियाटिक सोसायटी त्याच्या निवडणुकीचा बिगुल वाचला होता, आणि त्याच्यामध्ये कुमार केतकर होते, भाजपा म्हणजे डॉक्टर विनय सहस्रबुद्धे होते. या निवडणुकीतही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर सदस्य संख्या वाढवण्यात आली.
त्यापैकी अनेक सदस्यांचे वर्गणी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसकडनं भरण्यात आली. आणि अशा प्रकारे ज्या संस्था ज्या मुंबईच्या जडणघडणीमध्ये आणि शहराबद्दलच्या महाराष्ट्राबद्दलच्या नॅरेटिव्ह सेटिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात आणि त्याच्याबरोबर ज्यांची खूप मोठी रिअल इस्टेटही आहे, अनेक ठिकाणी मालमत्ता आहे, अशा मालमत्तांवर स्वतःचा झेंडा फडकला तर मग महाराष्ट्राच्या संस्कृतीचं कल्याण करणं आणि स्वतःचंही कल्याण करणं शक्य होतं, अशी कदाचित त्याच्यामध्ये भावना असेल. याच्या आधी मराठी ग्रंथसंग्रहालयाचं उदाहरण आहे, त्याच्यावरही अशाच प्रकारे सत्ता मिळवण्यात आली. म्हणजे असं म्हटलं जातं ज्यांचा दरारा अख्ख्या 3.5 जिल्ह्यामध्ये आहे आणि पुण्यात तर प्रत्येक ठिकाणी यांचा ठसा आहे, त्यांना अशा संस्था, छोट्या छोट्या संस्था ताब्यात घेण्यात. त्याच्याआधी म्हणजे बाकी मी रयत शिक्षण संस्था आणि बाकी सगळ्याबद्दल जात नाही, पण अशा संस्था ताब्यात घेण्याच्या मध्ये काय नक्की मिळत असावं. म्हणजे कुबेरालाही जेव्हा 10-20 रुपयांची गरज पडते, अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आहेत. पण हे करता करता आपण देशाचं किती मोठं नुकसान करतोय याची कल्पना देखील त्यांना असते का, आणि असली तरी त्याच्यामुळे काही सहवेदना असते का, हा त्यातला खरा प्रश्न आहे. केदार जाधव यांची मुलाखत मी बघितली. ठीक आहे, आता ते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांच्यावर, की रोहित पवार म्हणले आता काय त्यांच्या पाठी महाशक्तीचा हात आहे. महाशक्ती म्हणजे आता रोहित पवार म्हणू शकत नाही की अदानीचा हात आहे, कारण अदानीची गाडी रोहित पवारच चालवतात पुण्यात असतात जेव्हा गौतम अदानी तेव्हा. मग आता महाशक्ती म्हणजे कोणतं, अमित शहा का नरेंद्र मोदी का देवेंद्र फडणवीस, कोण मला कल्पना नाही. पण मुद्दा असा आहे की केदार जाधव यांनी केलेले आरोप आहेत ते गंभीर अशासाठी आहेत आणि ते विचार करायला लावणार आहेत. कारण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजे पुणे क्रिकेट असोसिएशन नाही आहे. पण आत्तापर्यंत असं होतं की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये जवळपास सगळे खेळाडू जे महाराष्ट्राच्या संघात रणजीमध्ये असायचे ते मुख्यतः पुण्यातले किंवा पुणे जिल्ह्यातले असायचे. आणि मग त्याचा स्कोप वाढवण्याचे प्रयत्न झाले 21 जिल्ह्यांना महाराष्ट्रातल्या, कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आहे, आणि त्यामुळे जो पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा हा जो सगळा भाग आहे तिथल्या जिल्ह्यातनं खास करून गरीब घरातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात किंवा IPL इतर ठिकाणी जायला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची भूमिका महत्त्वाची. पण त्याच्यातले बरेचसे खेळाडू पुण्यातनं यायचे, ते आता संस्थेचं म्हणून मतदारांची संख्या आणि त्याच्यात इतर जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देऊन ती वाढवण्यात आली. आणि त्याच्यामुळे मग नंतर केदार जाधव म्हणले की समजा संघात 15-16 खेळाडू असतील राखीव वगैरे धरून सगळे, त्यातले अर्धे पुण्यातले आणि अर्धे महाराष्ट्रातले इतर जिल्ह्याचे, निदान 50% वाटा तरी इतर जिल्ह्यांना मिळाला. पण अशा प्रकारे मतदारांची संख्या वाढवून म्हणजे स्वतःला त्या संस्थेमध्ये अध्यक्षपद किंवा महत्त्वाचं पद मिळणं ही एक गोष्ट धरू शकतो. पण त्याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातल्या इतर 21 जिल्ह्यांवर अन्याय करून, कारण सगळे जे नवीन सदस्य आहेत हे पुण्यातलेच आहेत, पुणे बारामती इथलेच आहेत, आणि त्याच्यामुळे असं जर तुम्ही करत असाल तर त्याच्यातनं महाराष्ट्राचं किती नुकसान होतं आहे. म्हणजे हे सगळे विरोधी पक्षांचे नेते जय शहांकडे बोट दाखवतात की बघा जय शहा त्या क्रिकेटच्या पदावर आहेत की कारण अमित शहांचा वरद असतंय, नरेंद्र मोदी भाजपा ऑपरेशन सिंदूर करतं, बांगलादेशबद्दल भूमिका घेतं, पाकिस्तानबद्दल भूमिका घेतं. पण जय शहा एका प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत पाकिस्तान सामने होण्यासाठी द्विपक्षीय नाही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ते जय शहा थांबवत नाहीत का, कारण त्यांना पैसा मिळवायचा आहे वगैरे वगैरे असे आरोप हे लोक करतात. आणि स्वतः क्रिकेट असोसिएशनमध्ये जय शहा राजकीय नेते नाही आहेत, तुम्ही राजकीय नेते आहात. तुम्ही अशा गोष्टी जर करत असाल तर खरोखर त्या लाजिरवाण्या आहेत. आणि न्यायालयाने ज्या अर्थी या निवडणुकीला स्थगिती दिली आहे, कारण असं म्हटलं तर एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की न्यायालय सहसा स्थगिती देत नाही. पण जेव्हा न्यायालयाचे लक्ष आलं की याच्यामध्ये प्रथमदर्शनी बरेच काही गैरप्रकार झालेले आहेत, तेव्हा न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे. ते पाहता या सगळ्यातनं अधिक स्पष्टता येणं आणि याच्यामध्ये रोहित पवारांची नेमकी काय भूमिका होती हे सगळे सदस्य संख्या वाढवण्याचं ते समोर येणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा
MH48.